मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोळशापासून विद्युत ऊर्जा निर्मिती दाखवली होती, बरोबर. त्यासाठी आपण आकृतीनिशी शब्दरूपामध्ये औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा, आकृतीचा पूर्ण आराखडा आणि शब्दरूपातला पण चार्ट बघितला होता. तर जिथे कुठे असे विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असतात, आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती झाली तर आपल्याला फायदा तर झाला, विद्युत ऊर्जा निर्माण झाली, बरोबर की नाही. म्हणून हा आता फायदा आहे. पण ज्या ठिकाणी असे प्रकल्प असतात त्या ठिकाणी काही समस्या पण उद्भवतात. तर तो असा जर समस्या किंवा त्याचे तोटे, जिथे कुठे असे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी काय समस्या उद्भवतात किंवा त्याचे तोटे काय आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा, आपण मागच्या औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पात जे आपण कोळसा जो वापरला होता त्याच्यामुळे काय होतो, कोळसा जाळल्यामुळे धूर तयार होतो, बरोबर की नाही. धूर तयार झाला, तिथे प्रदूषण ही मोठी समस्या आली. त्या धुरापासून किंवा कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, त्याच्याबरोबर नायट्रोजन डायऑक्साईड, CO2, SO2, NO2 असे घातक वायू बाहेर पडतात कोळशाच्या ज्वलनाने. म्हणून हा एक पॉइंट आपण समस्या, जिथे कुठे औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आहे, जिथे कोळशापासून विद्युत ऊर्जा निर्मिती होते, तिथे काय समस्या उद्भवतात असा प्रश्न जर आला तर आपण लिहायचं तिथे प्रदूषण ही मोठी समस्या निर्माण होते. कारण कोळशाच्या ज्वलनाने धूर निर्माण होतो आणि असा धूर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे वायू वातावरणात पसरवतो, बरोबर. तर याच्यामुळे प्रदूषण होतं. हा टप्पा लिहायचा. नंबर 2 मध्ये दुसरा पॉईंट बनवायचा की अशामुळे, या घातक अशा वायूंमुळे, या वायूच्या निर्मितीमुळे श्वसनाचे आजार उद्भवतात आणि ही समस्या अतिशय गंभीर आहे. तर अशा रीतीने 2 छोटे छोटे पॉईंट बनवायचे आणि समस्या लिहून काढायचे. महत्त्वाचं, हे सुद्धा महत्त्वाचं. जसं ऊर्जा रूपांतरण महत्त्वाचं म्हटलं तसं तिथे जिथे कुठे प्रकल्प असतात त्या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्या कोणत्या, तर त्यासुद्धा आपल्याला रिलेटेड लिहिता आल्या पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट, आपण मागच्या वेळी कोळसा वापरला होता. आज आपण ऊर्जा म्हणून काय वापरणार आहे, अणुऊर्जा वापरत आहोत. तर अशी मूलद्रव्य वापरत आहोत ज्याच्यामधून आण्विक प्रारणे बाहेर पडत असतात. तर आपण मुख्य ऊर्जा कोणती वापरणार आहे आज या प्रकल्पामध्ये, अणुऊर्जा. तर मग जो आराखडा शिकणार आहे आपण तो कशावर आधारित आहे, अणु ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा आराखडा. ठीक आहे. जी आकृती असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. जी आकृती आहे, या आकृतीमध्ये अणुऊर्जा जी आहे ती वापरली जात आहे आणि मग त्याच्यापासून विद्युत ऊर्जा निर्मिती दाखवलेली आहे. आता पहा, युरेनियम आणि प्लुटोनियम, मगाशी मी सांगितलं होतं, ही मूलद्रव्य अतिशय अस्थिर आहे, शांत नाही आहेत, ते स्थिर नाही आहेत. स्थिर नसणारे मूलद्रव्य युरेनियम आणि प्लुटोनियम. ठीक आहे. आपल्याला एका मार्गासाठी एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. अणुऊर्जा निर्मितीसाठी जे मुख्य मूलद्रव्य वापरलं जातं ते कोणतं, तर युरेनियम हे मूलद्रव्य वापरलं जातं. ठीक आहे. किंवा ज्यामधून आण्विक प्रारणं बाहेर पडत असतात अशी मूलद्रव्ये कोणती, तर युरेनियम आणि प्लुटोनियम. आता याच्यामध्ये काय होतं, मी म्हटलं होतं की हे अतिशय अस्थिर मूलद्रव्य आहे आणि याचे समस्थानिक सुद्धा असतात. समस्थानिक म्हणजे मी 8व्या वर्गात तुम्हाला सांगितलं होतं. समस्थानिक म्हणजे अशी मूलद्रव्य ज्याचा अनुक्रमांक सारखाच असतो पण अणुवस्तुमानांक मात्र बदलतो. कारण केंद्रकात असणारी जी ही अणूची आकृती, ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. तर ही न्यूट्रॉनची संख्या बदलत जाते, त्याच्यामुळे अणुवस्तुमान बदलते. अणुवस्तुमान बदलते म्हणजे अणुवस्तुमानांक बदलतो आणि जितके प्रोटॉन तितकेच बाहेर फिरणारे इलेक्ट्रॉन्स, त्याची संख्या मात्र प्रोटॉन एवढीच राहते. म्हणून अनुक्रमांक कशाच्या आधारे आपण ठरवतो,
अनुक्रमांक आपण नुसता प्रोटॉनच्या संख्येच्या आधारे ठरवतो. तर प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आपण अनुक्रमांक म्हणतो. त्याची संख्या सारखीच असते समस्थानिकांमध्ये, पण न्यूट्रॉन बदलल्यामुळे ही बेरीज बदलते, म्हणून अणुवस्तुमानांक बदलतो. तर असंच हे युरेनियम जे आहे याचे समस्थानिक असतात. तर समस्थानिक याला सिम्बॉलिकली लिहिते. युरेनियमचा यू 235 अनुक्रमांक असणारे युरेनियम, आणि याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला. न्यूट्रॉन प्रचंड वेगाने न्यूट्रॉन याच्यावर आदळले जातात. न्यूट्रॉनचा मारा आपण करतो, ज्यातून आण्विक रचना बाहेर पडत असतात. ते मूलद्रव्य कोणतं, तर युरेनियम आणि प्लुटोनियम. आता बघा याच्यामध्ये अणु विखंडन म्हणजे अणु तोडणं. कशाचा अणु तोडणं, युरेनियम या मूलद्रव्याचा जो अणु आहे त्याचं विखंडन म्हणजे त्याला तोडायचं आहे आपल्याला. ते विखंडन झालं की प्रचंड ऊर्जा निर्माण होणार आहे किंवा उष्णता निर्माण होणार आहे. तर ही क्रिया करायसाठी काय लागतं, या युरेनियम 235 नावाच्या युरेनियमच्या समस्थानिकावर आपण न्यूट्रॉन आदळणार आहे. आपण 8व्या वर्गात पण ही आकृती छोटीशी माहिती आपण बघितलेली होती, आठवत असेल तर. युरेनियम या मूलद्रव्यावर आपण न्यूट्रॉनचा मारा करणार आहे, 3 न्यूट्रॉनचा मारा, बरोबर, प्रचंड वेगाने. ह्यामुळे काय होणार आहे, ते युरेनियम 235 कशात रूपांतरित होणार आहे, 236 मध्ये. युरेनियम 236 मध्ये. ते झाल्यानंतर या क्रियेमध्ये जी विखंडनाची क्रिया आहे याचं कन्व्हर्जन युरेनियम 236 मध्ये झाल्यावर त्याच्यापासून पुढे एक क्रिया होणार आहे. युरेनियम 236 काय होणार आहे, 2 वेगवेगळ्या मूलद्रव्यामध्ये स्प्लिट होणार आहे, तुटणार आहे. त्याच्यापासून 2 वेगळे मूलद्रव्य तयार होणार आहेत. ते आहे एक बेरियम आणि एक क्रिप्टॉन. ठीक आहे. असं होताना इथे प्रचंड उष्णता निर्माण होणार आहे. ही क्रिया होताना याच्यामध्ये किमान 200 मेगावॅट एवढी ऊर्जा निर्माण होणार आहे. बरोबर आहे. 200 मेगावॅट एवढी ऊर्जा या 2 मूलद्रव्यांची निर्मिती होताना होणार आहे. बरोबर. मग अजून हीच क्रिया परत हे जे तयार झालेली जी ऊर्जा आहे, ठीक आहे, त्याच्यापासून अजून जे युरेनियम आहे त्या युरेनियमवर अजून आपण न्यूट्रॉनचा मारा करणार आहे आणि पुढे अजून हीच क्रिया रिपीटेड होणार आहे न्यूट्रॉनच्या माऱ्याच्या आधारे. तर आपल्याला इथे काही लक्षात ठेवायचं नाही. युरेनियमचं रूपांतर कशात होते नाही लक्षात राहिलं तरी चालेल, लक्षात राहिलं तर चांगलंच आहे, पण नाही राहिलं तरी चालेल. इथे आपल्याला अणुऊर्जा निर्मितीमध्ये मूलद्रव्य कोणतं वापरतात आणि ऊर्जा रूपांतरणाचा फ्लोचार्ट महत्त्वाचा आहे. तर तो आपण बघून घेऊया. ही आकृती आहे अणुऊर्जा निर्मिती केंद्राची. अणुऊर्जा निर्मिती केंद्र, अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असं आपण म्हणू. तर ही आकृती लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा आकृती मी तशा तशी काढणार नाही आहे. ही आकृती अशी आकृती असली की समजून जायचं की या इथे अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे हा. तर बघा युरेनियमचं विखंडन करून युरेनियम 236, 235चं 236 समस्थानिकात. मग त्याच्यापासून पुढे बेरियम आणि क्रिप्टॉन असे 2 मूलद्रव्य तयार होतात. या अभिक्रियेमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते जर लक्षात ठेवायचं असेल तर. आणि अशी ऊर्जा निर्माण होताना तिथे प्रत्येक एका या विखंडनाच्या क्रियेमध्ये अजून 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. हे 3 न्यूट्रॉन काय करतात, अजून हे न्यूट्रॉन समजा अजून युरेनियम 235 ला असंच विखंडित करतात. 236 त्याचं समस्थानिक तयार होते, त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती होत राहते, उष्णता निर्माण होते 200 मेगावॅट इतकी प्रत्येकी. ही क्रिया रिपीटेडली होत जाते. हे असं बरोबर लक्षात ठेवा. इथे पण तसंच आपण म्हणणार आहे. इथे काय गोष्टी असणार आहे बघा. युरेनियम हा अणू वापरणार आहे, ह्या मूलद्रव्याचा अणू वापरणार आहे आपण एक
त्याचं समस्थानिक वापरणार आहे. तर तिथे अणुभट्टी दाखवली आहे, अशी अणुभट्टी, बरोबर की नाही. त्या अणुभट्टीमध्ये अणुविखंडनाची क्रिया आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथे अणुभट्टीमध्ये 2 गोष्टी दाखवल्या आहेत. ठीक आहे. अणुविखंडनाची क्रिया, त्याच्या आधारे मग याच्या आधारे प्रचंड या क्रियेमध्ये काय निर्माण होणार आहे. इथे आपण अणु ऊर्जा वापरली आहे, लक्षात ठेवायचं. इथे अणुविखंडन होत आहे. या अणुला आता अणु ऊर्जा जेव्हा आपण वापरतो तर आपण या युरेनियमचं स्प्लिटिंग म्हणजे विखंडन करतो. या क्रियेमध्ये सुद्धा प्रचंड उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे या अणु विखंडनाच्या क्रियेमध्ये वाफ तयार होते. मगासच्या सारखं वाफेची निर्मिती, उष्णतेमुळे वाफेची निर्मिती होते, बरोबर. आता बघा, वाफेची निर्मिती झाल्यानंतर परत तेच उच्च तापमानाची आणि दाबाची वाफ काय करते, टर्बाईन फिरवण्यासाठी मदत करते. टर्बाईन फिरलं की काय होतं, जनित्र काम करतं. टर्बाईन जनित्र, त्याच्या आधारे विद्युत ऊर्जा निर्मिती. त्यासारखंच आता बघा, अणु वापरतोय. अणुविखंडनामुळे आपण इथे जे पाणी घेतलंय, पाण्याची वाफ, अणुऊर्जा वापरतोय आणि इथे जे या भट्टीमध्ये जे पाणी आहे, या प्रोसेसमध्ये काय तयार झाली, उष्णता तयार झाली. उष्णता तयार करण्यासाठी आपण काय वापरलं, अणु ऊर्जा वापरली आहे. अणुविखंडनामुळे उष्णता निर्माण झाली, त्याच्या आधारे पाणी गरम होणार, पाण्याच्या वाफा बनणार. वाफेमुळे वाफेचा झोत या टर्बाईनच्या पात्यावर पडणार, त्यामुळे जनित्र फिरणार. जनित्र काम करायला लागलं. जनित्र फिरणार नाही म्हणून पण टर्बाईनचे पाते फिरणार, जनित्र काम करेल आणि विद्युत ऊर्जा निर्मिती होईल. इथे पण तसंच, जिथे कुठे वाफ तयार झाली आहे त्या वाफेला परत थंड करायसाठी इकडे पण एक कूलिंग टॉवर दिलेला आहे. ठीक आहे. ही वापरली गेलेली वाफ इथे जाऊन थंड होते आणि तिचं अजून पाण्यामध्ये इकडे रूपांतर केलं जाते. ही वाफ थंड होण्यासाठी चालली, वाफ वापरली गेली, तिच्यावरचा दाब उच्च होता, तापमानही जास्त होतं कारण प्रचंड उष्णता तयार झाली होती. मग ही वाफ वापरल्यावर तिचं तापमान कमी झालं, ती कूलिंग टॉवरमध्ये जाऊन थंड झाली. हे आहे कूलिंग टॉवर. कूलिंग टॉवर आकृतीचा आराखडा हा, आता शब्दरूपात आराखडा हाच. ठीक आहे. तर हेच आपण आता लिहिणार आहे. काय वापरलं आहे इंधन म्हणून, इंधन आहे युरेनियम अणु. त्याच्या आधारे काय तयार झालं, उष्णता निर्मिती झाली, त्याच्यामुळे पाण्याची वाफ झाली, बरोबर की नाही. पाण्याची वाफ झाली तर पाण्याची वाफ लिहिते मी थोडक्यात. वाफेमुळे टर्बाईन गतिमान झालं. ठीक आहे. मग जनित्र काम करायला लागलं आणि मग झाली विद्युत ऊर्जा तयार. मग या पाण्याच्या वाफेचं काम झाल्यानंतर टर्बाईन फिरल्यावर याला परत पाण्याची वाफ जी तयार झाली होती ही वाफ आहे. आता वाफेची, आता इकडे उलट ॲरो, टर्बाईन या वाफेमुळे फिरल्यावर या वाफेचे पाण्यात रूपांतर, आपले शब्द टाकायचे. तसंच्या तसं नाही गेलं तरी चालेल. पाण्याची वाफ, टर्बाईनची हालचाल, टर्बाईनच्या पात्यांची हालचाल, त्याच्यामुळे जनित्र काम करते, विद्युत ऊर्जा निर्मिती होते. पण जे पाणी वापरलं गेलं त्याची वाफ थंड होऊन परत त्याच्याद्वारे त्याचं संघनन होऊन इथे पाणी, वाफेचं संघननासाठी इथे संघनन यंत्र पण दाखवलं आहे त्यांनी. तर संघनन म्हणजे वाफा थंड होण्याची क्रिया. तर अशा रीतीने इथे तेच, तिथे फक्त कोळसा वापरला होता, इथे अणू वापरला आहे, बरोबर ना. इथे आण्विक मूलद्रव्य वापरलं आहे, युरेनियम वापरलं आहे. तर अशा रीतीने हा झाला आकृतीचा फ्लो चार्ट. आता या आकृतीला आपण ऊर्जा रूपांतराचा
फ्लोचार्ट आपण महत्वाचा म्हटलं. ऊर्जा रूपांतर बघू. काय करू आहे आपण? युरेनियम, बरोबर की नाही? तो युरेनियम मध्ये काय आहे? ही आण्विक ऊर्जा आहे, हा अणू आहे, म्हणून फ्लोचार्ट मध्ये दाखवताना हा फ्लोचार्ट वाचणे. ठीक आहे, अणुतील ऊर्जा किंवा आण्विक ऊर्जा. ठीक आहे ना. त्याच्यामुळे काय तयार झालं? मग सारखं इंधन आहे, युरेनियम हा अणू आहे मूलद्रव्याचा, म्हणून आण्विक ऊर्जा, आण्विक ऊर्जा किंवा अणु ऊर्जा. फ्लोचार्ट ऊर्जा रूपांतरण असं हेडिंग देते. खूप महत्वाचं आहे. त्याच्या आधारे त्या भट्टीमध्ये प्रचंड उष्णता तयार झाली, अणूचं विखंडन झालं, पाणी तापलं, उष्णता ऊर्जा म्हणजेच औष्णिक ऊर्जा, उष्णता तयार झाली म्हणून उष्णता ऊर्जा. त्यानंतर टर्बाईन फिरलं, तर टर्बाईन फिरायसाठी मग उष्णतेमुळे पाण्याच्या वाफेमुळे टर्बाईन फिरायला लागलं, तर उष्णता निर्माण झाल्यामुळे प्रचंड दाबाची वाफ, तर वाफेतील गतीज ऊर्जा. पाणी उकळलं तेव्हा उष्णतेमुळे पाणी उकळलं, पाण्याची वाफ बनली, हा टप्पा विसरायचा नाही. वाफेतील गतीज ऊर्जा. टर्बाईनचे पाते फिरले, टर्बाईन मधील गतीज ऊर्जा. त्याच्यानंतर त्याच्यामुळे विद्युत ऊर्जा निर्मिती दाखवायची. जनित्र काम करते ते तो टप्पा ऊर्जा रूपांतरामध्ये लिहायचा नाही. विद्युत ऊर्जा निर्मिती, ज्या टर्बाईन आणि जनित्र या कनेक्टेड गोष्टी आहे, हे फिरलं की त्याचं काम सुरू होतं आणि विद्युत ऊर्जा तयार व्हायला लागते. ठीक आहे, तर हा ऊर्जा रूपांतरणाचा चार्ट आहे. एक ऊर्जा दुसऱ्या ऊर्जेमध्ये कशी रूपांतर. अणु ऊर्जा होती, मग ती उष्णता ऊर्जा बनली, मग गतीज ऊर्जा झाली, वाफा तयार झाल्या, मग टर्बाईन फिरत आहे, ती पण फिरणे म्हणजे गतीज ऊर्जा त्याच्यात दडलेली आहे, त्यामुळे विद्युत ऊर्जा निर्मिती झालेली आहे. हा फ्लोचार्ट लक्षात ठेवायचा. आता बघा, जिथे कुठे प्रकल्प आहे तिथे समस्या उद्भवतात. इथे पण जिथे कुठे, आता हा प्रकल्प कुठे आहे? जसं मी मगाशी म्हटलं, डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांच्या नावाने प्रसिद्ध मुंबई इथे BARK बार्क म्हणून, BARC बार्क, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आपण इंग्रजीत म्हणतो. डॉक्टर होमी जहांगीर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, जिथे अणु ऊर्जेद्वारे विद्युत ऊर्जा निर्मिती होते. अशा ठिकाणी आण्विक प्रारण जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. जर या ठिकाणी एखादा धोका झाला, ॲक्सिडेंट झाला, तर ते सगळे आण्विक प्रारण आपल्याला अनेक आजार करणारे असतात आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. असे घातक परिणाम या प्रकल्पाचे आहेत. जर त्याच्यामध्ये जर धोके झाले तर वेगवेगळ्या डोळ्यांचे आजार होतील, वेगवेगळे अवयव निकामी होतील, कारण हे प्रारण, हे किरणे अतिशय घातक असे किरण असतात आणि अशा ठिकाणी जर योग्यरीतीने काम पार पडलं नाही तर याच्यामुळे अतिशय वाईट अशा समस्या उद्भवतात. तर जिथे कुठे विद्युत निर्मिती आहे तिथे समस्या मात्र सांगायच्या किंवा समस्या असतात, तो प्रश्न सुद्धा रिलेटेड लक्षात ठेवायचा.